तर जय भीम भावानो, स्वागत आहे तुमचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये. सर्वप्रथम जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जो पुरस्कार भेटलेला आहे त्यांची मी माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये संपूर्ण नक्कीच देणार आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक लेवलचे कार्यकर्ते नेते होते व त्यांचा सन्मान संपूर्ण देशामध्ये केला जातो. विशेषतः करून जे जिथे शिकले, अमेरिका, इंग्लंड, कोलंबिया या ठिकाणी त्यासारखे देश आणि त्या देशातील रहिवासी व त्या ज्या शाळेमध्ये, ज्या कॉलेजमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकले, तिथं पदव्या घेतल्या आणि आपलं नाव आणि आपल्या देशाचं नाव गौरवान्वित केलं. अशा ठिकाणचे देशातील लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नेहमीच सन्मान करतात. परंतु आपल्या देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे कार्य केले या देशासाठी, या देशातील बहुजनांसाठी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जे त्यांनी कार्य केलं त्याला पाहून ते चिडतात व आता पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ते घृणा करतात. व असंच एक नाव आहे अनिल मिश्रा यांचं. अनिल मिश्रा हा जातीवादी वकील आहे. तो वकील आहे ग्वालियर एमपीचा आणि तो आपल्या मंचावर कधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान लिहिलं नाही असं सांगतो आणि संविधानाचे खरे निर्माते बी.एन. राव आहे असं सांगतो. कधी कधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिवाय देतो. तर कधी कधी आपल्या कार्यकर्त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो पुतळे जाळण्याचे किंवा तोडण्याचे आदेश देतो. या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याला शिकण्याचा अधिकार दिला आणि त्या शिक्षणातून याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचून हा वकील झाला. वकील तर नाहीच, त्या ग्वालियर हायकोर्टाचा हा जज पण झाला होता, मुख्य जज. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कलमा वाचून हा जज झाला होता, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना व त्यांनी लिहिलेल्या संविधानाला हे मानित नाही. परंतु जेवढा हे लोक तिरस्कार करतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, त्यापेक्षा जास्त कितीतरी सन्मान त्यांना या देशात आणि देशाच्या बाहेर संपूर्ण विश्वात मिळतो. त्यांनी केलेल्या महान अशा कार्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनामध्ये भरपूर सन्मान मिळवलेले आहेत, पुरस्कार मिळवलेले आहेत व अनेक पुरस्कार त्यांच्या नावानं दिले जातात जगामध्ये. त्यापैकीच एक आहे अमेरिकेतील एक संस्था आहे, सोसायटी ऑफ द ॲडव्हान्समेंट ऑफ फिलॉसॉफी. ही एक अमेरिकेतील मोठी संस्था आहे व या संस्थेने भीमराव आंबेडकर प्राइज इन ग्लोबल अशा नावाचा पुरस्कार जाहीर केलेला आहे. त्यामुळे अमेरिकेसारख्या एका मोठ्या देशाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हा सन्मान दिला आणि त्यांच्या नावाने पुरस्कार दिल्यामुळे सर्व जगातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव हे सगळ्यांच्या तोंडावर आलेलं आहे. परंतु जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतामध्ये विरोध करतात, जे मनुवादी लोक, त्यांना आता मोठा धक्का बसलेला आहे. कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने एक मोठा पुरस्कार जाहीर झालेला आहे अमेरिकेसारख्या देशात व याच गोष्टीची आता त्यांना चिंता लागलेली आहे. ते तर खरं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिटवण्याच्या प्रयत्नात असतात, परंतु जग हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिटू देत नाही. हे अमेरिकेनं करून दाखवलेलं आहे. परंतु अनिल मिश्रा सारख्या लोकांना ही गोष्ट चांगलीच झोंबली असेल. नेहमीच हा आपल्या मंचवर व इंटरव्ह्यू देताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिटवण्यासाठी मी वाटेल ते करील असे बोलले, असे इंटरव्ह्यू देत असतो. व त्याच्यासोबत एक स्वामी स्वरूपानंद नावाचा टकला बाबा पण असतो. ते पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविरुद्ध नेहमीच आपली बरळ ओकत असतो. हे दोन लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नेहमी टार्गेट करीत असतात व त्यांचं नाव मिटवण्याचा नेहमीच प्रयत्न करीत असतात. परंतु अमेरिकेने दाखवून दिलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव हे सहसा मिटवू दिल्या जाणार नाही. आम्ही काय, भारतातलेच लोक काय, बाहेरच्या देशातील लोक सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव हे मिटू देणार नाहीत. हे अशा अनिल मिश्रा सारखे आणि त्या स्वामी स्वरूपानंद टकल्या बाबासारखे कित्येक लोक येतील आणि जातील, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव काल पण होतं, आज पण आहे आणि उद्या पण राहील. तर भेटूच मित्रांनो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय भीम, नमो बुद्धाय.